नमस्कार, मी दक्षता जोईल म्हणजेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेतली तुमची लाडकी निशी. तर आज तुम्ही आला आहात सारं काही तिच्यासाठीच्या सेटवर. खरं तर आमचं गाव नांदिवली आहे आणि आम्ही नांदिवलीत शूट करतो आहे, म्हणजे आम्ही इथे मडमध्ये शूट करतो आहे. सो हा सेट आहे. सेट म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कशा चीट केल्या जातात किंवा कुठे काय काय आहे हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आमच्या या सारं काही तिच्यासाठीच्या मालिकेच्या सेटची सफर करूयात. या सो हे आहे आमचं अंगण. ही तुळस, बाजूला छान विहीर आहे आणि हे खोतांचं घर. सो पाळणं आहे आणि छान असं बैठं घर आहे आमचं. तुम्ही बघता की नेहमी इथे हे सगळे इथे आमचे मोठे सीन्स असतील बाहेरचे, जे काही नीरज वगैरे थांबला होता मध्यंतरी आम्ही एक सिक्वेन्स करत होतो ते आम्ही इथे शूट करत होतो. सो ही आमची पडवी आहे, अंगण आहे, अंगण कम पडवी. आणि चला आता जाऊयात आधी आत. या सो आत आल्यानंतर रघुनाथ खोत माझे दादा जेव्हा चिडून वर जातात, सो हा जिना आहे, माडीवर जातात. सो इथे आम्ही आमचे हॉलमधले सीन्स शूट करतो. हे इथे माडीवर जातात ते. आणि आमचं आत किचन आणि देवघर दाखवलं आहे. सो आधी मला असं वाटतं घराची सफर करण्याआधी आपण देवघरात जाऊया. सो हे देवघर आहे आमचं, ज्याचा तुम्हाला जे सुंदर दिसतं सेटअप लागल्यानंतर. सो हे देवघर आहे. सेट असल्यामुळे तिथल्या वस्तू किंवा तुम्हाला नीट दिसत नसतील, कारण हा सेट आहे म्हणून. अदरवाईज देवघर खूप छान सजवलेलं असतं. सो हे देवघर आहे. आणि त्यानंतर हा आमचा आहे हॉल, जिथे सगळे आमचे कॉम्बिनेशन सीन्स तुम्हाला बघायला मिळतात. सो हा आहे हॉल. तुम्ही बघू शकता सीन सुरू असल्यामुळे सगळा सेटअप बाहेर आहे. तो आता आपण बाहेर जाऊयात, कारण जिथे आमची रूम वगैरे दाखवतात तिथे सीन सुरू आहेत. ओवी आणि श्रीनूचे सीन सुरू आहेत, त्यामुळे आत आपल्याला जाऊ शकत नाही, पण तुम्हाला ते व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघायला मिळतील जर आपण बाहेरची सफर करू. या सो कोकणातल्या घरातलं एक विशेष वस्तू ती म्हणजे झोपाळा. सो तसा कोकणातल्या घरात असतो बाहेर अंगणात किंवा पडवीत झोपाळा असतो, तशा आमच्याही पडवीत हा झोपाळा आहे, जिथे बरेचसे सीन तुम्ही बघितले असतील. आणि तुम्हाला इथे पाठी गोठ्यातले जे सीन होतात ते इथे केले जातात. पाठी सेटअप लावून गोठ्यातले सीन केले जातात. तर आता आपण सेटच्या दुसऱ्या बाजूला जाऊयात, जिथे आम्ही किचन आमचं आणि एका साईडला किचन आणि एका साईडला नीरज निशी रूम करतो. आता ते जरा गंमत आहे, तुम्हाला आत गेल्यानंतर कळेल. या आता कशी गंमत आहे बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर हे आमचं खोतांचं किचन, म्हणजे हा किचन सेटअप आहे खोत घरातला. सो इथे छान डबे वगैरे लावले जातात आणि छान स्वच्छ असतं. आणि इथे आहे नीरज आणि मेघना यांची म्हणजे सचदेवांची खोली. सो एका साईडला किचन आणि एका साईडला सचदेवांची खोली, अशा प्रकारे सेटअप लागला जातो. आणि सो त्याप्रमाणे जसे सीन्स असतील, म्हणजे जसं काही सिक्वेन्स असेल त्याप्रमाणे मग एकदा कॅमेरा या साईडला इकडचे सीन्स केले जातात आणि त्यानंतर जेव्हा घराचं शूट लागतं, म्हणजे खोत घरातल्या किचनमधले जे काही सीन असतील ते इथे शूट केले जातात. आता माझ्या जाऊयात सासरी, जे खोतांच्या समोर अगदी मेघनाने रूम घेतला आहे असं जे आपण दाखवतो. सो तो रूम बघूयात. या खोतांच्या समोर जे मेघनाने घर घेतलं आहे, सो हे सचदेवांचं घर. हा आमचा आहे एंट्रन्स. ही आमची छान मोकळी जागा, समोर बाल्कनी कम जागा.
सो ही जागा, इथे तुम्ही बरेचसे सीन्स बघितले असतील. सो हा एंट्रन्स आहेच, पण आत्ता सेट इथून बंद असल्यामुळे दार आपण आता पाठवून जाऊयात. आत आल्यानंतर तुम्हाला कळेलच, हे आमच्या सचदेवांचा हॉल, जिथे तुम्ही बरेचसे सीन बघता हॉलमधले, ते इथे इथे होतात. आणि हा पण सेटअपच आहे. हे घर बांधलं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी तिथे अरेंज केल्यात. सो ते थोडंसं इथे सेट म्हणजे तुम्हाला ही पण गोष्ट कळेल की त्या 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 म्हणजे सिच्युएशननुसार किंवा त्यांची कंडिशन, म्हणजे खोत जरा कोकणातले आहेत आणि त्यातच मेघना जी मुंबईवरून आली आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इथे एंटिक पद्धतीने लावल्यात. आणि त्याचं डिझाईन पण तसंच केलं आहे. काही काही एंटिक पीसेस आहेत बऱ्याच. आणि हा जो दरवाजा आहे तो आम्ही एंटर करतो ॲज अ बेडरूम म्हणून. जो आपण तिथे किचनमध्ये पाहिला की एका साईडला जो बेडरूम दाखवला आहे, सो तो बेडरूममध्ये आम्ही एंटर करतो. सो हे इथे डायनिंग एरिया आहे आणि हे किचन आहे, ओपन किचन. सो हा किचनचा सेटअप पण लावला जातो प्रॉपर. म्हणजे तुम्हाला सेटअप लावल्यानंतर अजिबात वाटणार नाही की हे तेच घर होतं जे आत्ता पाहिलं आहे. त्यामुळे आमचे सेटिंग दादा यावर फार मेहनत घेतात, आर्ट डिरेक्टर असतील सगळेच. सो त्यामुळे ते खूप छान दिसतं, खूप असं म्हणजे असं छान ऑर्गनाइज दिसतं आणि ते खरं वाटतं की ते आपलंच घर आहे. या पद्धतीने करतात. बऱ्याच जणांना प्रश्न असतात की म्हणजे मलाही ते विचारतात, अगदी माझ्या घरातले पण, की कसं काय मग तुम्हाला बरं असेल ना, तुम्ही ते जेवण वगैरे बनवता तिथे खरं. तर त्यानुसार कधी खरं बनवतो, ते इन्सर्ट शॉट वगैरे घ्यायचे असतील तर. पण ते बऱ्याचदा ह्या सेटचा भाग आहे, त्यामुळे अशा पद्धतीने चीट वगैरे केलं जातं जनरली सेटवर. सो येस, मला असं वाटतं की खोतांच्या घरची आणि सचदेवांच्या घरची सेटची सफर आपण केली आहे. तर मला असं वाटतं की आमचा सेट तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि कुठे काय काय गोष्टी आहेत, अच्छा आहे असं करतात का, हे आज तुम्हाला नव्याने कळलं असेल. सो सेट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा तुमची आवडती मालिका सारं काही तिच्यासाठी, सोमवार ते शनिवार आणि आता रविवारही संध्याकाळी 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.